वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 189व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 188 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो भाग आहे तो भाग क्रमांक 189। आपण विवरण घेत आहोत दासबोध ह्या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना ओवी क्रमांक 35 नाना दोष ते नासती पतित तेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। आपण बघितलं मागे भाग क्रमांक 184 85 86 87 88 मध्ये नाना दोष ते नासती आणि पतित तेची पावन होती। अर्थातच जर पाहायला गेलं तर या दोन चरणांवर आपण विवरण घेतलं। नाना दोष ते नासती आणि मागच्या भागामध्ये अर्थातच भाग क्रमांक 188 मध्ये पतित तेची पावन होती ह्या चरणावर आपण चिंतन केलं। आता आपण विचार करणार आहोत त्याच्या पुढच्या चरणाचा प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे। या ठिकाणी पहिल्या ओवीतील प्रश्नाचं उत्तर देत असताना श्रवण केल्याने प्राप्त काय आहे या चरणाचं या प्रश्नाचं उत्तर देत असताना समर्थ म्हणतात नाना दोष ते नासती पतित तेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे। या ठिकाणी श्रवणाची मात्रा घेतली तर त्याच्यामध्ये परिवर्तन घडणार आहे, त्याला उत्तम गती प्राप्त होणार आहे अशी जाणीव अशी ओळख समर्थांनी या ओवीमध्ये करून दिलेली आहे। श्रवणाची मात्रा घेतली तर त्याला उत्तम गती प्राप्त होणार आहे, पण ही श्रवणाची मात्रा कोणी घ्यायची आहे किंवा कोणाला ती उत्तम गती प्राप्त होणार आहे ते दाखवत असताना ते सांगत असताना समर्थांनी त्या ठिकाणी प्राणी हा शब्द वापरलेला आहे। खरं तर श्रवणाची मात्रा ही फक्त मनुष्य देहच घेऊ शकतो, ऐकायला सर्वांनाच येतंय। अनेक प्राण्या पक्ष्यांना ऐकायला येतंय, आवाज येतो, ऐकू येतंय। यू बोलल्यानंतर कुत्रा येतो, म्याव बोलल्यानंतर मांजर जवळ येते, इतर गुरांना हाट म्हटलं की ते पुढे जातात। त्याचप्रमाणे पक्ष्यांना सुद्धा काही पाळीव पक्षी जे असतात त्यांना सुद्धा भाषा समजत असते, त्यांना सुद्धा ऐकायला जात असते, त्यांना सुद्धा ऐकायला येत असते। ऐकू येणे म्हणजे श्रवण नाही, केवळ ऐकणे म्हणजे श्रवण नाही। आपल्या हिताचं ऐकून
आपलं स्वहित साधने, आपलं हिताचं ऐकून त्याच्यातून आपण आपलं स्वहित साधने, याला श्रवण म्हणतात. मग त्याची ओळख करून देत असताना समर्थांनी प्राणी हा शब्द का वापरला? तिथे असेही म्हणू शकले असते, मनुष्य पावे उत्तम गती श्रवण मात्रे. मनुष्य प्राणीच श्रवण करू शकतो ना, मनुष्यच श्रवण करू शकतो ना. श्रवण करण्याचा अधिकार माणसाचाच आहे, श्रवणाची मात्रा घेण्याचा अधिकार माणसाचाच आहे. म्हणजे ऐकून आपल्यामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतो तो माणूस. हिताचं ऐकून आपलं स्वहित साधू शकतो तो माणूस, मनुष्य. अर्थातच मनुष्य सुद्धा प्राण्यांमध्येच मोडला जातो किंवा प्राण्यांमध्येच त्याची गणना केली जाते. या सृष्टीची निर्मिती करत असताना 4 खाणींची निर्मिती केलेली आहे देवाने. ब्रह्मदेवाने 4 खाणी निर्माण केल्या. श्वेदज, घामापासून निर्माण होणारी. अंडज, अंड्यापासून निर्माण होणारी. उद्बीज, बीजापासून निर्माण होणारी. आणि जारज, जन्म होणारी, डायरेक्ट जन्माला येणारी. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज अशा प्रकारे 4 खाणी निर्माण केल्या. त्यामध्ये पशु पक्षी, कीटक वेगवेगळ्या प्रकारे विभागणी केली. प्राण्यांमध्ये जी विभागणी केलेली आहे त्याच्यामध्ये प्राणी म्हणून जो गणला जातो मनुष्य म्हणून म्हणतात. मनुष्य प्राणी म्हणून त्या ठिकाणी म्हटलं जातंय काय? मनुष्य प्राणी. त्यातही ह्या 4ही खाणींमध्ये काही जलचर आहेत, काही भूचर आहेत, तर काही उभयचर आहेत. पाण्यामध्ये वावरणारे आहेत जलचर, जमिनीवर वावरणारे आहेत भूचर, आणि खेचर, उभयचर. अशा प्रकारे ते काही आकाशामध्ये विहार करणारे आहेत, तर काही उभयचर आहेत, दोन्हीकडे आहेत. जलातही राहू शकतात आणि भूमीवरही राहू शकतात, जमिनीवरही राहू शकतात. असो, या ठिकाणी प्राणी हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे. पण खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे आपण प्राणी म्हणून पाहतोय त्यांचा आणि मनुष्य देहाचा जर अभ्यास केला, त्यांच्या कर्माचा, त्यांच्या राहण्याचा, त्यांचा जगण्याचा, आणि मनुष्य देहाच्या कर्माचा, राहण्याचा, जगण्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तो विचार करूनच समर्थ म्हणतात, पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. असे कितीतरी प्राणी आहेत, असे कितीतरी पक्षी आहेत की त्यांच्याकडचे गुण माणसाने घ्यावेत, त्यांच्याकडच्या गुणांचा अभ्यास माणसाने करावा. असे कितीतरी प्राणी पक्षी चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे कार्य करतात. त्यांची ज्या पद्धतीने भगवंताने निर्मिती केलेली आहे, जे त्यांना कर्म लावून दिलेली आहे, जे काम लावून दिलेलं आहे, ज्या ठिकाणी त्यांची निर्मिती ज्या प्रमाणे केलेली आहे त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी तसंच कार्य करताना पाहायला मिळतात.
मग भ्रमिष्ट कोण झालेला आहे? आपलं कर्तव्य कोण विसरलेला आहे? कोणता प्राणी भ्रमिष्ट होऊन वावरतोय? कोणता प्राणी आपले कर्तव्य विसरलेला आहे? जो विसरलेला आहे, जो भ्रमिष्ट झालेला आहे, खरोखर अशा प्रकारची कर्म घडतात त्या ठिकाणी की त्या प्राण्या पक्ष्यांनाही माणसाच्या कर्माकडे बघून लाज वाटावी. मग अशा कर्माकडे बघितल्यानंतर त्याला काय म्हणावं? त्या ठिकाणी काय उपमा कशाची द्यावी? म्हणून प्राणी खर तर समर्थाने या ठिकाणी मांडलेलं आहे पशु पक्षी गुणवंत. कुत्र्याला जर पाळलं, पाळीव कुत्रा जर असेल, शिकवलं, तर तो घराची राखण करतो, त्या मालकाचं संरक्षण करतो. त्याच्या ओळखी व्यतिरिक्त, त्या मालकाच्या माणसां व्यतिरिक्त अनोळखी माणूस जर आलं तर तो भुंकतोय, म्हणजे मालकाला माहिती करून देतोय, मालकाला त्या ठिकाणी जाणीव करून देतोय की बाबा रे, कोणतरी अनोळखी आलेला आहे, कोणतरी अनोळखी माणूस आलेला आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी तो रात्रभर जागा असतो, आणि तो जागा असतो म्हणून त्याच्या विश्वासावर मालक गाढ झोपून घेतो. मालक त्या ठिकाणी गाढ झोपेत असतो. त्याला विश्वास आहे, त्याला माहिती आहे, मी जरी झोपलो ना तरी कदाचित रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन जरी चोर आले तरी माझा कुत्रा जागा असणार आहे, कुत्रा घराची राखण करणार आहे. माणसाने अपराध करावा आणि त्याचा शोध कुत्र्यांनी लावावा. श्वान पथक म्हणतो आपण त्याला. असे अनेक प्राणी आहेत की त्यांच्या गुणांचा अभ्यास माणसाने करावा. त्या प्राण्यांपैकी, त्या पक्ष्यांपैकी काही प्राण्यांचे, काही पक्ष्यांचे गुण दत्तात्रयांनी घेतले, दत्त महाराजांनी घेतले, भगवान दत्तात्रयांनी घेतले. म्हणून त्यांच्या त्या 24 गुरूंमध्ये काही प्राणी तर काही पक्षी आहेत. का तर त्यांच्या त्या गुणांचा अभ्यास त्यांनी केला. जर पाळलेला बोका असेल तर तो सुद्धा बघा ना कसं घरामध्ये त्या लहान मुलांशी खेळत असतो, घरामध्ये कशा प्रकारे वावरत असतो. त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा साप तो येऊ देत नाही. तो बरोबर अगदी त्या ठिकाणी त्या पद्धतीने कार्य करत असतो. त्याच्याही पलीकडे जर विचार केला तर बैल असतात. नांगरणीच्या वेळेला जर बघितलं तर आपण विचार करतोय की आपल्याला एवढं सांगून सावरून शिकवून पण काही वेळेला आपण चुकतोय. पण त्या ठिकाणी एकदा शिकवले ना ते नांगरणीचं काम, कसे सरळ चालत असतात ते. आणि अशा पद्धतीने चालत असतात की बरोबर पहिले ज्या जागेतून गेलेले आहेत त्याच जागेला धरून
दुसरी रांग त्या ठिकाणी तयार करत असतात. त्याच जागेला धरून ते चालत असतात की जेणेकरून त्या नांगराच्या फालाने ती जमीन उकरली गेली पाहिजे. काही ठिकाणी तर असे बैलगाडीला पाहायला मिळतात. शेतावरून बिना मालकाशी गाडी बैल बरोबर घरी घेऊन येतात. शेतावर एकदा काही त्याने ती गाडी भरली, त्या गाडीमध्ये काही टाकलं, मालक शेतावर, बैल बरोबर ती गाडी न चुकता घरी घेऊन येतात. त्याच्याही पलीकडे जाऊन संतांनी एक जाणीव करून दिली की एकदा नांगर सुटला, नांगरावरून बैल सोडले की शेतावरून ते बरोबर घरी येतात, गोठ्यात येतात. पण काही ठिकाणी मात्र असं पाहायला मिळतंय की नांगऱ्या मात्र खूप थकलोय, खूप थकवा आलाय, म्हणून थकवा उतरण्याचं औषध घ्यायला कुठेतरी आड्यापाड्यावर गेलेला असतो. घरचे विचार करतात बैल बरोबर घरी आले आणि आपला नांगऱ्या कुठे गेला. अर्धा तास झाला बैल घरी येऊन, मग हे अजून का आले नाहीत. तेव्हा मग ते अंदाज काढतात बैल खाण्याच्या आशेमध्ये बरोबर घरी आले. बैलांना माहितीये रात्र होण्याच्या आधी आपण घरी गेलो पाहिजे आणि तोच विचार करून ते कुठेही चरत बसले नाहीत, कुठल्याही प्रकारे कुठे गुंतत बसले नाहीत, अजून कोणाच्या गोठ्यात गेले नाहीत. ते बरोबर आपल्याच गोठ्यामध्ये आपल्याच घरी आलेले आहेत. मग त्या ठिकाणी भ्रमिष्ट कोण झालेला आहे. खर तर नांगर ओढतात बैल, थकतात बैल, तेवढे चालतात बैल, पण त्यांनी कधीच ती अपेक्षा केली नाही, कधीच नाही की आमचा थकवा उतरायला काहीतरी वेगळ्या प्रकारचा असा आड्यापाड्यावर मिळणारा औषध द्या म्हणून. म्हणून पशु पक्षी गुणवंत, म्हणून पशु पक्षी गुणवंत. तेच बैल जर शर्यतीला हाकलणारे असतील तर त्यांना माहिती आहे समोरची जे बैल आहेत, समोरचा जो गाडा आहे त्याला मागे टाकायचा आहे, त्याच्या पुढे आपल्याला निघायचं आहे आणि आपल्या मालकाला जिंकून दाखवायचं आहे. खर तर शर्यत जिंकतात बैल, पण छाती पुढे काढून चालतो मालक, आनंद होतो मालकाला. असो, या ठिकाणी फक्त एवढंच पाहायचं आहे की पशु पक्षी गुणवंत. प्रत्येक प्राण्या पक्षाचा जर आपण अभ्यास केला, प्रत्येक प्राण्या पक्षाचा जर आपण विचार केला, त्या गाढवाकडून बघा ना भरपूर काम करून घेतलं जातंय, भरपूर काम करून घेतलं जातंय. त्याच्या जीवात जेवढं होईल तेवढं तो काम करतोय, तेवढं तो ओझं वाहतोय. काय खायला मिळतंय नाही मिळतंय, वेळेवर काही मिळतंय नाही मिळतंय, सुक मिळतंय की ओलं मिळतंय तेही माहिती नाही, पण तरी सुद्धा ते प्रामाणिकपणे काम करत असते, तरी सुद्धा ते प्रामाणिकपणे ओझं वाहत असते. त्यालाही एकदा दाखवून दिलं ना की ह्या खाणीतून माती अमुक ठिकाणी न्यायची आहे, एका फेरीला फक्त त्याला दाखवायचं, इथे भरलं एकदा त्याच्या पाठीवर ओझं की एकदा फक्त त्याला नेऊन दाखवायचं कुठं जायचंय ते. पुढच्या फेरीला एकदा ते ओझं भरलं ना, ती माती भरली ना की त्याला फक्त त्या रस्त्याला लावायचं, ते बरोबर त्या ठिकाणी जातंय. आणि मग त्या ठिकाणी असलेला माणूस ते खाली करते, परत तिथून ते खाली झालं की ते बरोबर परत भरायला त्या जागेवर येते. तो नाही विचार करत एवढा काम करतोय, मला सुख खायला देतात, ते पण कधी मिळतंय कधी मिळत नाही, कधीतरी मलाच इकडे तिकडे चवताळून कुठेतरी जाऊन आणि मलाच शोधावा लागते ती पेंढी, तो पेंढा, ते गवत काय असेल ते. तो कधी टेन्शन मध्ये येत नाही, तो कधी असा विचारग्रस्त होत नाही की आता काय करावं, जगावं की मरावं, आत्महत्या करावी की काय. प्राणी पक्षी अशा प्रकारे काही ठिकाणी
अशी अवस्था झालेली त्यांची पाहायला मिळते. एवढी बिकट अवस्था पाहायला मिळते काही ठिकाणी त्या प्राण्या पक्ष्यांची. पण त्यांच्याकडे तो विचार कधीच येत नाही हो. माणसाला मात्र जरा कुठे संसारामध्ये त्रास झाला, जरा कोणी त्रास दिला की तो लगेचच अशा प्रकारचा वाईट विचार करतोय, जगावं की मरावं. मग हे प्राण्या पक्ष्यांचे गुण घेतले पाहिजेत. पर्णाळी पाऊल उचले, जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त. ती आळी सुद्धा पानावर पर्ण आळी, पानावरची आळी पुढे जर आधार मिळाला तर पुढे जाते, नाहीतर अर्ध्यावर अशी इकडे तिकडे जाऊन पाहते. नाही आधार मिळाला तर परत मागे फिरते ती. पण ती तिथून उडी मारत नाही. तिला माहिती इथून जर पडले तर मी मरणार, माझा मृत्यू होईल, मरणार मी. माणसाला टेन्शन आल्यानंतर 7व्या माळ्यावरून उडी मारतोय. भ्रमिष्ट कोण झालेला आहे. सगळ्या प्रकारचा जर आपण विचार केला, अभ्यास केला ह्या सगळ्या प्रकारच्या प्राण्या पक्ष्यांचा, तर खरोखर ज्या पद्धतीने संतांनी मांडलेला आहे, सांगितलेला आहे, जसे आणले, ज्या पद्धतीने आणले त्या पद्धतीने ते कार्य करतात. जसे आणले तसे. कधीच एखाद्या बैलाला एखाद्या वेळेला खायला दिलं नाही म्हणून त्याने आळस केला असं नाही, किंवा त्या मालकाला त्याने त्यांचा तो अधिकारच नाही आठवण करून देण्याचा. जे मिळेल ते खायचं आणि गुपचूप आपलं जे काय असेल ते काम करायचं. चोरी लबाडी नाही हो. काही ठिकाणी किती प्रामाणिक प्राणी पक्षी पाहायला मिळतात. घरामध्ये एखादा पाळीव जर पाळलेलं मांजर असेल ना, तर त्याला एक वाटी ठेवलेली असते, डिश ठेवलेली असते. त्याच डिश मध्ये जेव्हा दूध द्यायला ना, तेव्हा ते मांजर पित असते. दुसरी टोपशी बाजूला भरलेली जरी असेल तरी त्या टोपशीमध्ये ते तोंड घालत नाही. असे काही प्रामाणिक प्राणी पाहायला मिळतात. काही ठिकाणी कुत्र्यांचं सुद्धा तसंच असते. पाळीव कुत्रे जे असतात ना, त्यांचं भांड असतंय ठरलेलं. त्याच भांड्यात ज्या वेळेला तुम्ही त्याला खायला द्याल त्यावेळेला ते खातंय. बाकी बाजूला दुसरं भांड भरलेलं जरी असलं तरी त्याच्याकडे ते ढुंकणेही पाहत नाही. ही अशी कर्म, या असे प्रकारचे कार्य त्या ठिकाणी पाहायला मिळतात, गुण पाहायला मिळतात. चुलीत लावलेला जो फाटा असतो, त्या फाट्यामध्ये एखादी आळी असते. ते फाट पोकळ असते. जसा तो फाटा जळत येतो, त्या आळीला झळ लागते त्या अग्नीची, तशी ती आळी मागे मागे सरकते. तिला माहितीये पुढे जर जाईन तर जळून भस्म होईल माझं. ती मागे सरकते. माणसाला मात्र जरा कुठे काही टेन्शन आलं घरामध्ये, सासू जरा काही बोलली की सून अंगावर रॉकेल ओतून घेते. सून काही बोलली तर सासू त्या प्रकारचा विचार करते. आई बोलली मुलीला म्हणून मुलीने त्या पद्धतीचा विचार करावा. थोडा तरी विचार आपण आपल्या पिंडामध्ये केला पाहिजे की अरे, आपल्याला भगवंताने मनुष्य देह म्हणून, मनुष्य प्राणी म्हणून का जन्माला घातलेला आहे, कशासाठी घातलेला आहे, आपलं कर्तव्य काय आहे. आणि अगदीच अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे जर आपण असा नको तो विचार करत असू, नको तो मार्ग आपण स्वीकारत असू, तर आपल्यासारखा मूर्ख आपणच. कारण त्या ठिकाणी संतांनी मांडलेलं आहे, आत्महत्येसारखं दुसरं पातक नाही. सगळ्यात मोठं पातक जर असेल तर ते म्हणजेच आत्महत्या. प्राण्या पक्ष्यांकडे नाही हा विचार पाहायला मिळत. अहो, एखाद्या कुत्र्याला जर एखादा आजार झालेला असेल ना, एखाद्या ठिकाणी जर जखम झालेली असेल ना, तो तशाच पद्धतीने जगत असतो. त्याला किती त्रास, किती वेदना होत असतात ते त्यालाच माहिती. पण तो असा कधीच विचार करत नाही की समोर तळा आहे त्यामध्ये जाऊन जीव द्यावा, समोर विहीर आहे त्या विहिरीत जाऊन जीव द्यावा.
किंवा अजून कुठेतरी आत्महत्या करावी हा विचार कधीच करत नाही तो. किती लोक त्याला मारतात, सोडतात, त्यावेळेला तर अशा अवस्थेमध्ये त्याला कोणी जागा पण देत नाही, पण तरीही तो जगण्याची आशा धरून जगत असतो. नाही औषध नाही, दवा नाही, कुठल्या प्रकारचा दवाखाना नाही, त्याची कोणी कीव करत नाही, त्या ठिकाणी त्याचा कोणी विचार करत नाही, तरी सुद्धा ती वेळ येईपर्यंत तो जगण्यासाठीच प्रयत्न करत असतो. म्हणून समर्थाने या ठिकाणी म्हणलेले मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त. काय निमित्त म्हणून मनुष्य होऊन भ्रमले. म्हणून पशु पक्ष्यांकडे जर आपण पाहायला गेलं तर असे अनेक आहेत, अनेक प्रकारचे पक्षी आहेत, अनेक प्रकारचे प्राणी आहेत की खरोखर त्यांचा अभ्यास आपण करावा, त्यांचा विचार आपण करावा. एखाद्या ठिकाणी एखाद्या कावळ्याला जर एखाद्या माणसाने मारलं आणि ते इतर कावळ्यांनी जर बघितलं तर तो माणूस घराच्या बाहेर निघायलाही घाबरतो. कारण त्या कावळ्यांना जेव्हा जेव्हा तो दिसतोय ना तेव्हा तेव्हा त्याला डोचण्यासाठी ते झडप घेतात. का? आमच्या मित्राला याने मारलंय, आमच्या जोडीदाराला याने मारलंय. ह्या गोष्टी आपण अनुभवतोय, पाहतोय. फक्त त्या कावळ्यांनी बघितलं पाहिजे की अमुक अशा माणसाने त्या कावळ्याला मारलंय. ते कावळे बरोबर तो माणूस बाहेर पडला, बस रस्त्यावर दिसला ना की 3-3, 4-4 कावळे त्याच्यावर बरोबर झडप घेतात, त्याला डोचण्यासाठी, त्याला टोचण्यासाठी. माणसाचा विचार केला तर माणूस माणसाला टोचून टोचून मारतोय. काय बोलेल अगदी सहज समोरच्याच्या पिंडामध्ये ह्याच्या बोलण्याने वेगळ्या प्रकारचा विचार यावा, आत्महत्या करण्याचा विचार यावा, एवढं विष ओकत असतोय तो त्या ठिकाणी. आणि म्हणून समर्थाने या ठिकाणी मांडलेला आहे अशा प्रकारच्या ह्या प्राण्याला, ह्या मनुष्य प्राण्याला श्रवणाची गरज आहे, परमार्थाची गरज आहे, भक्तीची गरज आहे, देवाच्या नामस्मरणाची गरज आहे, उपासनेची गरज आहे. खूप काही विवरण घेण्यासारखं आहे. प्राण्या पक्ष्यांचा जर आपण विचार करायला गेलो तर खूप काही विवरण घेण्यासारखं आहे आणि ती मिळेल ह्याच चरणावर आपण प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे, ह्याच चरणावर आपण भाग क्रमांक 190 मध्ये विवरण घेणार आहोत, चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.